नमस्कार, मॅलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ब्रोकली आणि बटाट्यापासून एक डिश बनवणार आहे. ती म्हणजे ब्रोकली मसाला फ्राईज. तर ते कसे बनवले त्याची साहित्य कृती आज आपण पाहणार आहोत. इथे मी एक मोठ्या आकाराचा ब्रोकली घेतलेला आहे आणि 6 बटाटे मी मीडियम साईजचे उकळून घेतलेले आहेत. मीठ, काळा मिरी आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहे आपण व तळण्यासाठी तेल. ब्रोकली आता आपण इथे साफ करून घेऊया. इथे ब्रोकलीचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. थोडे अजून बारीक करून घेऊया आपण. ब्रोकलीचे मी छोटे तुकडे करून घेतले. आता हे मिन्सिंग करूया आपण, ग्राइंड करून घेऊया. ब्रोकली आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता ही काढून घेऊया. आता उकडलेले बटाटे आपण साफ करून घेऊ. व ते किसून घेणार आहोत आपण. आता बटाटे आपले साफ सोलून झालेले आहेत, सालं काढून झालेले आहेत. आता हे किसून घेऊया आपण. छान आता आपण ब्रोकली व बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण मिक्स करणार आहोत मीठ, काळा मिरी पावडर व चिली फ्लेक्स. आता हेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण एक हेल्दी फ्राईजचा प्रकार बघत आहोत. सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे जे आपलं मिश्रण आहे ना, ते थोडं मला असं पातळ असं वाटतंय. हे पीठ मला थोडंसं पातळ वाटतंय कारण ब्रोकली थोडी ओली होती, तर त्याच्यामध्ये एक्सेस पाणी होतं, त्यामुळे थोडं पातळ वाटतंय. तर ह्यासाठी आपण काय करणार आहोत, त्यामुळे थोडं तांदळाचं पीठ मी घालते. तर हे आता आपण मिक्स करून घेऊ. तांदळाच्या पिठामुळे थोडीशी पाण्याचं आर्द्रता कमी होईल. तर हे मिश्रण मी अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये घालून घेतलेलं आहे आणि साईडला मी तेलही तापत ठेवलेलं आहे. तर आता आपण फ्राय करून घेऊया. मी इथे पायपिंग बॅगचं पुढचं टोक कापून घेतलेलं आहे कैचीच्या साहाय्याने. आता आपण तेलही गरम झालेलं आहे, आपण फ्राईज बनवायला घेऊया. वरतून प्रेस करत सोडूया आणि थोडे लांब आपण कैचीच्या साहाय्याने त्याला कट करून घेऊ. फ्राईज व्यवस्थित तळून घेऊया आपण. तर असे आपले छान क्रिस्पी ब्रोकली व बटाट्याचे मसाला फ्राईज तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.